अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, वेदाध्ययन करणारे, व्याख्यान देणारे, ज्योतिषी या सर्वाहून सद्गुरू हा वेगळाच असतो. मंत्र, उपासना, जप, जाप्य, विधान याने निजप्राप्ती कशी होणार? कुंभक, रेचक, ध्यान, धारणा, हठयोग, मुद्रा लावणे, ब्रह्मसंवाद, तत्वज्ञ, वैराग्याचे भाषण इत्यादी प्रकारामध्ये श्री गुरु भेटत असतात. काही जण शुद्ध ब्रह्माचे निरूपण करतात. ऐकताना श्रोत्यांना प्रेमाचे पाझर फुटतात, पण स्वतःच ब्रह्मात असतात. त्यांना जर मर्म बात कळत नसेल तर शिष्यांच्या बाबतीत विचारायलाच नको. ऊसाचा घाणा ऊसाचा रस काढत असतो, मात्र त्या घाण्याला गोडीचे महत्व काय कळणार? तसे शब्द पांडित्य शब्दाच्या भोवती फिरवत असतात. कोणी वायू धारणा करते, कोणी विविध प्रकारची लक्ष्य दाखवतात, कोण हठयोगी तर कोणाला महामुद्रा येत असते, कोणी ब्रह्मवाद, कोणी तत्व निरूपण, कोणी वैराग्याच्या खुणा आपल्या भाषणातून व्यक्त करतात. यातून उत्तम ज्ञान मिळते व निरूपणही मिळते. लोकांचे मनोरंजन होते, मात्र लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. त्यामुळे त्यांचा योगक्षेम चालतो, त्यांना मान्यता प्रतिष्ठा लाभत असते, मात्र आत्मप्राप्तीची उत्कंठा श्रोत्यांना व वक्त्यांना मिळत नाही. ते अतृप्तच राहतात. शब्दामृताचे पण त्याची गोडी त्यांना कळत नाही. शाब्दिक ज्ञानाने अनुभव देता येत नाही. स्वतःच अनुभवाविना असतो तो इतरांना काय अनुभव देणार? ज्ञान नाही, चव नाही, तो इतरांना काय चव अनुभव देणार? म्हणून पूर्ण अनुभवी असणारा, जो स्वशिष्यांना तारणारा, असे जे पृथ्वीवर ज्याला गुरु म्हणतात, जो अपरोक्ष ज्ञान देऊ शकतो, तो खरा श्री गुरु होय. त्याच्या भाषणाने असत्य मावळते, सत्य उदयाला येते, स्वरूप साक्षात उभे ठाकते. त्यांच्या ठिकाणी सद्गुरु तत्व असते. शिष्यांच्या ठिकाणचा वासनेचा क्षय व्हावा यासाठी श्री गुरुचे पाय हा अंतिम उपाय असतो. याशिवाय तरुणोपाय नसतो. म्हणून वासनेचे घर सोडावे, श्री गुरुचे चरण घट्ट पकडावेत. त्यामुळे कल्याणाचे ठाणे शिष्याना गवसते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. अशा गुरुचरणाचे रजकण पूर्व कर्मानुसार प्राप्त होत असतात. हो, सर्वांना ते सहज सुलभ असतात असे नाही. साधक दुःखाग्नीत होरपळला, त्रिविध तापात पोळला की तो परमार्थाचा अधिकारी होतो. संसारामध्ये खूप होरपळला की आपोआप संसाराचे लिंबलोन होते, मिथ्या अर्थ होतो, परमानंद सापडतो. पोटी विरक्ती यावी म्हणून नाना प्रकाराने श्री गुरु परीक्षित असतात. कारण दुःखाविना देव आठवत नाही, त्याशिवाय आर्त व आर्द हाक होत नाही. जसा सोनार भारंभार कस लावतो, तसा श्री गुरु सुद्धा कस लावून परीक्षून तावून सुलाखून घेत असतो. आकाश कोसळे, त्रिभुवन भंगले, पृथ्वी भंगले, तरीही गुरूंचे पाय सोडू नयेत, अशा विश्वासाने राहावे. सज्जन हो, या अर्थाच्या ओव्या पहा. एक वेदाध्ययन गुरु, व्याख्यानवादी दुजा गुरु, ज्योतिष जाणे तोही गुरु, परी सद्गुरु वेगुळाला. कोणी सांगे मंत्र उपासना, जप करावा करती विधाना, परिययाने निज प्राप्ती स्थाना, कैसे प्राप्त अजान द्वय. कोणी वायुरोधन, तो कोणी ध्यान धारण, कोणी हठयोगी जाण, मुद्रा लावून कोणी बैसे. कोणी ब्रह्मसंवादे निरूपण, कवन तत्वा माझी तरबेज जाण, वैराग्याचे करीती भाषण, विटून जाय मन संसारी. शुद्ध ब्रह्म्याचे निरूपण करत, प्रेमाचे पाझर श्रोतिया सुटत, परी स्वब्रह्मात ना कळत, मर्मबात कळेना.
जेवी इक्षु घाना गाळीत रस गोडवाना, तैसे शुद्ध पांडित्य जाणा परिभ्रमणा केवळ. करी कोणी वायू धारणा, कोणी लक्ष दाविती नाना, कोणी हठयोगे जाणा, कोण आहेत महामुद्रा. एक ब्रह्मानुवाद करती वचना, कोणाची वैखरी तत्व निरूपणा. वैराग्याच्या भाषणी खुणा, वीट येत जाणा भोगाचा. उत्तम ज्ञान निरूपण, जनाचे होय मनोरंजन. स्वयं कोरडा पाषाण ब्रह्मज्ञान सांगून या. त्या योगे योगक्षेम चालत, मान्यता प्रतिष्ठा लाभत. आत्मप्राप्तीची उत्कंठा तृप्ता होत, स्वची स्वकीयांची. अमृत शब्दे रुची कळेना, शाब्दिक ज्ञाने अनुभव आकळेना. स्वतः अनुभवाविना तो अन्याना काय ओपी. न ज्ञान न ज्ञात चवी, तो इतरा ते काय अनुभवी. या लागी पूर्णानुभवी, तो तारवी शिष्यांशी. आईसे बहु पृथ्वीवरती, गुरुपणाची जया बदंती. परी जो न करी अपरोक्ष प्राप्ती, त्या ते म्हणती स्वामी सद्गुरु. असत्य मावळे भाषणे जयाच्या, सत्य उदया भाषणे तयाच्या. स्वरूप सामोरी साक्षात ज्यांच्या, सद्गुरु तत्व ठाई तयांच्या. वासनेचा भाव या क्षय, श्री गुरु पाय ह्याची उपाय. अविकार तेवढे पाय उपाय अंतिमाचा. घर सोडा वासनेचे, घट्ट धरी गुरुचरण गुरूंचे. देणेचे होईल कल्याणाचे, ठाणे मोदाचे गवसे लगा. गुरुचरण रजला, लाभता आपणासी सहज. वासनेचे मूळ बीज, जळून सहजा पैसे. दुःखाग्नी माझी होरपळून, आपैसे घडे संसार लिंबलोन. मिथ्यार्थ उमजून परमार्थ गवसून जातासे. पोटी यावी विरक्ती, म्हणून योजी नाना युक्ती. दुःखाविन ना आठव चित्ती, आरते हाक होतैसे. भाजवून करी योजना, नाना प्रकार योजना नाना. न कवटाळी परीक्षे विना, सुवर्णा समयी तेज. कसलावी सुवर्णकार, सोनियासी भारंभार. तैसा करी गुरुवर, वरदवर होई तेवी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.